स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आज आपण बघणार आहे आपल्या 7 चक्रांची ऊर्जा आपल्या जीवनाला सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि आनंद प्रदान करण्यासाठी किती सुंदर आपल्याला मदत करत असते आणि आपण आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकतेने या ऊर्जांचा 7 चक्रांच्या याच्यातून आणि आज प्रॉमिस आजपासून तुम्ही लोकांना ओळखायला शिकणार की अमुक एक व्यक्ती असा वागते तर का वागतो हे तुम्हाला माहिती होणार आहे. किती मजा येईल ना की एखाद्याचा स्वभाव आजपर्यंत आपण त्या व्यक्तीला दोष देतो, आतापर्यंत नाही बाबा, याचं हे चक्र इनबॅलन्स आहे, याला आपण ठीकठाक करून टाकू आणि या व्यक्तीला ठीक करू. किती छान होऊन जाईल. बरोबर आहे ना? तर आज आपण 7 चक्र, 7 सेंटर जे आपल्या एनर्जीचे आहे, आपल्या ऋषी मुनींनी 7 चक्र आणि आभा मंडळावर खूप सारा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. तत्पूर्वी सेशन सुरू करण्याच्या आधी उद्या पहाटे शार्प 5:30 वाजता, किती वाजता? शार्प 5:30 वाजता तुमचा शक्तिपात होणार आहे. ठीक आहे. तर शार्प 5:30 वाजता तुम्हाला आजच्याच लिंकवर कनेक्ट करायचं आहे. तसा मेसेज तुम्हाला ग्रुपवर पाठवला जाईल. एक लक्षात घ्या, 10 दिवसांचं सेशन अटेंड केलं पण जर तुमचा उद्या पहाटेचा शक्तिपात मिस झाला तर तुम्ही पुढच्या लेवल करू शकणार नाही, किंवा जे काही आपण अन्नपाणी चार्ज करणं लेवल 1ची जी प्रॅक्टिस आपण प्रॅक्टिकल उद्या परवा 3 दिवसांमध्ये घेणार आहोत तर ते तुम्ही करू शकणार नाही. उद्या तो दिवस आहे जिथे तुम्ही दुपारच्या सेशनमध्ये मिठाचा खारटपणा कमी करू शकणार आहे. तुमच्या शब्दांनी पाण्याची चव बदलणार आहे. हे प्रॅक्टिकल आपण उद्याच्या सेशनमध्ये करणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे? उद्या पहाटे 5:30 वाजता उपस्थित राहणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. जर ते मिस झालं तर पुढची माझी जबाबदारी राहणार नाही. ओके. चला. तर 7 चक्र हे ऊर्जांचे पॉइंट आहे. डॉक्टर मिकॉसननी जसं सांगितलं की 24 पॉइंट आपल्या शरीरावर आहे, पण आपल्या ऋषी मुनींनी 7 एनर्जीचे पॉइंट आपल्याला आपल्या शरीरावर सांगितलेले आहे. असे सूक्ष्मचक्र तर अनेक आहेत, पण मुख्य 7 चक्रांना आपण मुख्य 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करणं खूप गरजेचं होईल. ठीक आहे. पूर्ण माहिती ग्रुपवर येणार आहे. शक्तिपात पहाटे शार्प 5:30 वाजता होणार आहे. दैनंदिन लिंक सेम असते. याच लिंकवर शार्प 5:30 वाजता जॉईन करायचं आहे. ठीक आहे. नियम हा राहील की व्हिडिओ ऑन करून बसायचा आहे. रूट चक्रापर्यंत कमीत कमी तुम्ही दिसले पाहिजे. नियम काय आहे? रूट चक्रापर्यंत तुम्ही दिसले पाहिजे. ओके. त्याच्यानंतर व्हिडिओ ऑन पाहिजे आणि खाली तुमच्या नावाने जॉईन करायचं आहे. विवो, ओप्पो, ऍपल असं चालणार नाही. तुमचं नावाने जॉईन करायचं आहे. एकाच घरातील 2 व्यक्ती जर शक्तिपातासाठी बसत असेल तरी देखील ते दोघंही व्हिडिओमध्ये दिसणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. तरी देखील ते व्हिडिओमध्ये दिसणं कंपल्सरी आहे आणि त्यांचं नाव म्हणजे मोबाईल आडवा ठेवून 2 जण मला दिसायला पाहिजे. या पद्धतीने बसायचं आहे. आपला ऑनलाईन मध्ये शक्तिपात आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी व्हिडिओ ऑन ठेवणं कंपल्सरी आहे. नावाने जॉईन करणं कंपल्सरी आहे. एवढं आणि 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. ठीक आहे. शक्तिपात रेखीचा कुठल्याही प्रत्येक लेवलचा वेगवेगळा होतो. उद्या आपल्या लेवल 1चा आहे. जे लोक सेकंड थर्ड लेवलला येतील त्यांच्यानंतर सेकंडचा वेगळा, थर्डचा वेगळा, या पद्धतीने शक्तिपात होत असतो. कुठलाही शक्तिपात एकदाच घ्यायचा असतो. उद्या दुपारी आपण याच ऊर्जांना ऍक्टिव्हेट करणार आहे आणि तुम्ही स्वतःच्या स्पर्शाने स्वतःचं दुखणं उद्या कमी करणार आहे. पहिलं प्रॅक्टिकल तुम्ही उद्या घेणार आहे की स्वतःच्या दुखण्यांना तुम्ही स्वतः हील करू शकणार आहे. पण केव्हा? सकाळचा शक्तिपात घेतल्या नंतरच तो अनुभव तुम्ही घेऊ शकणार आहे. सो लेट मी शेअर द स्क्रीन. आपल्याला आपल्या 7 चक्रांची एनर्जी बघायची आहे. ऑपरेशन झाले काही होत नाही. ही एक नैसर्गिक ऑक्सिजन आहे फक्त. रेकी म्हणजे फक्त ऑक्सिजन आहे. विसरू नका. प्राण ऊर्जा आहे. दुसरं तिसरं काहीच नाही. ठीक आहे. रेकी म्हणजे प्राण ऊर्जा आहे. तो ऑक्सिजन तुम्हाला हे म्हणत नाही की बाबा अमुक एका महिलेचे पिरियड्स आले, आता मी हिला ऑक्सिजन 3-4 दिवस देणार नाही. असं होते का? नाही होत ना. मग त्याच पद्धतीने रेकीचा प्रॅक्टिस करताना इथे अडचण होत नाही. तुम्ही तुमच्या सोयीने ही रेकीची प्रॅक्टिस
बिना आंघोळीची पण करू शकता. पण आता शक्तिपात म्हटलं की जर शक्य, आता थंडीचे दिवस आहे, कमीत कमी फ्रेश होऊन बसा. असे झोपेतून उठून बसतात केस बीस असे करत, मलाच बिचाऱ्यांची दया येते. आता एनर्जी एक्सचेंज करताना त्या एनर्जी यांच्यापर्यंत पोचायला त्या बॉडीने एक्सेप्ट तर केल्या पाहिजे त्या एनर्जी. कम से कम इतनी तो तयारी. आज विचार करा, माझा लेवल 2 चा शक्तिपात होता आज. माझी अंघोळ इतकी, मला सर्दी कफ असताना सुद्धा माझी अंघोळ आज 4:45 वाजता झालेली होती. आलं का लक्षात? परत परत शक्तिपात घ्यायचा नसतो. ओके. सो आता आपण 7 चक्रांना समजून घेऊ. आजचं सेशन तुम्हाला छान मजेदार येणार आहे, कारण आपण या एनर्जीवर छान बघणार आहे. तर 7 चक्र. आता नेहमी एक लक्षात घ्या, चक्रांना क्लीन नेहमी आपण वरून खालच्या बाजूनी करतो, अप्पर टू लोअर. ठीक आहे. चक्रांचं क्लिन्झिंग आपण म्हणजे क्राऊन चक्रापासून रूट चक्रापर्यंत करतो. आणि जेव्हा आपण चार्जिंग करतो, कुठल्याही चक्राचं चार्जिंग करतो, ते रूट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत करतो. हा महत्वाचा नियम लिहून ठेवून द्या. जेव्हा आपण क्लिन्झिंग करणार, क्राऊन टू रूट करणार आणि चक्रांना चार्ज करणार, तर रूट टू क्राऊन करणार. आता चक्र चार्जिंगसाठी मी तुम्हाला एक सुंदर ऑडिओ पाठवणार आहे, बीज मंत्रांचा, चक्रांच्या बीज मंत्रांचा एक सुंदर ऑडिओ तुम्हाला पाठवणार आहे. त्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या चक्रांना ऍक्टिव्हेट करू शकणार आहे. ठीक आहे. आता आपल्या शरीरातल्या पहिले 7 चक्रांच्या जागा समजून घेऊ. बघा, बाळ जन्माला येतं, त्याची टाळू नाजूक असते. येस ऑर नो? हे आपल्या प्राण ऊर्जेचं केंद्र आहे. इथूनच आपल्याला प्रॅक्टिकली आपण प्रत्येक चक्राला समजून घेऊ. पण समजून घेताना आपण पहिलं चक्र कोणतं राहील आपलं? हे नाही राहणार. रूट चक्र पहिलं चक्र राहणार आहे. खालच्या चक्रापासून वर 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 येत इथे आपण आध्यात्मिक विकासाचा उच्चांक गाठणार आहोत. ठीक आहे. कशासाठी? रूट टू क्राऊन येऊन इथे आध्यात्मिक, मी स्वयंपूर्ण आहे, मी परिपूर्ण आहे, मी आनंदी आहे, या पद्धतीने स्वयंपूर्णतेचा आनंद आपण क्राऊन चक्रावर घेणार आहोत. ओके. तर मग आता प्रत्येक चक्राचा रंग, बीज मंत्र, कारण बीज मंत्र आपल्याला मेडिटेशन मध्ये वापरायचं आहे, म्हणजे ऐकायचं आहे फक्त. तुम्ही फक्त बीज मंत्रांना ऐकलं तरी सुद्धा फायदा होतो. ठीक आहे. तर पहिल्या चक्रांची नावं घ्या. पहिलं चक्र हे जे आहे क्राऊन चक्र, याला सहस्त्रार चक्र पण म्हणतात. कोणतं चक्र आहे? सहस्त्रार चक्र किंवा क्राऊन चक्र. त्याच्यानंतर इंट्युशन पॉवरचं केंद्र थर्ड आय चक्र. एखाद्याला मैत्रिणीची, मित्राची आठवण आली, बहिणीची, भावाची आठवण आली, अचानक त्या दिवशी ती व्यक्ती भेटली किंवा त्या व्यक्तीचा फोन आला, असं कधी झालंय का? अचानक आठवण. व्हाय दिस इज हॅपनिंग? वी आर ऑल कनेक्टेड विथ द टेलिपॅथिक डिरेक्शन. आणि हे टेलिपॅथिक कनेक्शन कसं फॉर्म करायचं हे आपण रेकीच्या सेकंड लेवलमध्ये शिकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर थ्रोट चक्र, अभिव्यक्तीचं माध्यम, यालाच विशुद्ध चक्र असं म्हणतात. थ्रोट चक्र, विशुद्ध चक्र. क्राऊन चक्राचा रंग जांभळा आहे, आपला डार्क जांभळा. याचा डार्क निळा. थ्रोट चक्राचा लाईट ब्लू कलर येतो. थ्रोट चक्राचा कलर कोणता येतो? लाईट ब्लू कलर. त्याच्यानंतर हृदय, सेंटर ऑफ द चेस्ट. त्याची जागा कुठे आहे? सेंटर ऑफ द चेस्ट. त्याला हृदय चक्र, हार्ट चक्र, अनाहत चक्र असं पण म्हटलं जातं. हृदय चक्र, हार्ट चक्र किंवा अनाहत चक्र, सगळ्या भावनांचं इमोशनल. परत हे चक्र भौतिक जीवनाच्या इच्छा आणि आध्यात्मिक विकासाची प्रगती, या तिन्ही याचं मध्यम स्थान मानलं गेलंय. गाडी, बंगला, घर आपले खालचे 3 चक्र. वैवाहिक जीवन खालचे 3 चक्र. त्याच्यानंतर उच्चतम नामस्मरण, उच्चतम विचार आणि सतत ईश्वरीय ऊर्जांची कनेक्शन, हे आपल्या वरच्या 3 चक्राशी होत असतं. आणि भौतिक जग आणि आध्यात्मिक विकास, या दोन्ही याला बॅलन्स करणारं चक्र म्हणजे आपलं हृदय चक्र, ज्याचा रंग आहे ग्रीन कलर. सेंटर ऑफ द चेस्ट ही त्याची जागा आहे. नाभीच्या 3 बोट वर सोलर प्लेक्सिस चक्र म्हणजे मणिपूर चक्र. नाभीच्या 3 बोट वर सूर्य चक्र किंवा सोलर प्लेक्सिस चक्र म्हणजेच मणिपूर चक्र. रंग त्याचा पिवळा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नाभीच्या 3 बोट खाली स्वाधिष्ठान चक्र, वैवाहिक जीवनाशी, जेनेटिक ऑर्गनशी रिलेटेड असलेलं चक्र आहे. त्याच्यानंतरचं चक्र माणसांच्या माकड हाडाचं शेवटचं जे टेलबोन म्हणतो आपण, तिथली जागा
आणि महिलांसाठी महिलांच्या बीजकोशांची जागा म्हणजे मूलाधार चक्राची जागा आहे रूट चक्र. त्याचा रंग आहे लाल. ठीक आहे, कलर कळले तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे कलर. रूट चक्र रेड कलर. ठीक आहे, सॅक्रल चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र केशरी रंग, हार्ट चक्र हिरवा रंग, थर्ड आय चक्र लाईट डार्क ब्लू कलर आणि क्राऊन चक्र जे आहे ते जे आहे ते आपला पर्पल कलर. ठीक आहे, असं समजा की इथे सहस्त्रार कमल उमललेले आहेत आणि पूर्ण आपला आध्यात्मिक विकास या चक्रापासनं आपण अनुभवतो आहे. पूर्णपणे आपण आपल्या आध्यात्मिक विकास या चक्रावर आपण अनुभवतो आहे. क्लिअर? ओके. आता बघा, या चक्रांचे बीज मंत्र पण आहेत. बीज मंत्र म्हणजे काय? लम. बीज मंत्र कोणता आहे? लम. लम जे बीज मंत्र आहे ते रूट चक्राचं म्हणजे मूलाधार चक्राचं बीज मंत्र आहे. ठीक आहे, तुम्हाला जे ऑडिओ भेटणार आहे 21 मिनिटाचा तर तो या बीज मंत्रांचाच ऑडिओ भेटणार आहे. स्वादिष्ठान चक्र नाभीच्या 3 बोट खाली वम. कोणता आहे? वम. ठीक आहे, मणिपूर चक्र रंग पिवळा बीज मंत्र आहे रम. अनाथ चक्र बीज रंग हिरवा बीज मंत्र आहे रम, सॉरी यम. त्याच्यानंतर विशुद्ध चक्र रंग लाईट ब्लू बीज मंत्र आहे हम. आता बघा, काही लोक ओंकार क्राऊन चक्रावर धारण करतात तर काही लोक थर्ड आयवर ओंकार धारण करतात. ठीक आहे, आता जे लोक इथे ओंकार धारण करतात तर त्यांचं पूर्णत्व आणि इथे बिलकुल मोह माया पास सगळं सुटलेलं आहे. निरव शांतता म्हणजे बुद्धत्वाची अवस्था, परिपूर्णतेची अवस्था म्हणजे क्राऊन चक्र सहस्त्रार चक्रची साधना तिथे आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, आता या पद्धतीने आपण प्रत्येक चक्राला डिटेलमध्ये समजून घेऊ. चक्रांच्या जागा, नावं आणि बीजमंत्र कळले सगळ्यांना? चक्रांच्या जागा. कारण मी तुमचं कसं हिलिंग सेशन घेणार आहे परवाच्या दिवशी म्हणजे उद्या बुधवार गुरुवारी मी तुमचं इतकं एक पॉवरफुल हिलिंग सेशन घेणार आहे कि अगर भगवान ने चाहा तो आपके पुराने से पुराना दर्द भी कम हो जाएगा. ठीक आहे, पण बीज मंत्रांची प्रॅक्टिस तुम्हाला नियमितपणे करावी लागणार आहे. कारण तो आपला औरा क्लिन्झिंग आणि दैनंदिन चक्र चार्जिंग या 2 प्रक्रिया जर तुम्ही केल्या तर हळूहळू तुमच्या जीवनामध्ये असलेले सगळे दुःख ब्लॉकेजेस आपण दूर करू शकतो. क्लिअर? ओके, तर आता आपण प्रत्येक चक्राला डिटेलमध्ये समजून घेऊया. एक मिनिट. ओके, तर आज आपण 7 चक्रांच्या प्रत्येक चक्राला आता डिटेलमध्ये समजू की अमुक एक व्यक्ती असा वागतो तर नेमकं का वागतो किंवा कुठलं चक्र इनबॅलन्स आहे म्हणून त्याच्या जीवनामध्ये एखादी समस्या किंवा प्रॉब्लेम आहे याचं उत्तर मी तुम्हाला आता या सेशन मध्ये मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे, ओके. तर 7 चक्र हे आपल्या एनर्जीचे आहेत आणि आता आपण पहिल्या चक्रापासनं बघणार आहे. तर पहिलं चक्र कोणतं आहे आपलं? मूलाधार चक्र. कोणतं चक्र आहे पहिलं? मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र. ठीक आहे, आता मूलाधार चक्र हे चक्र पुरुषांच्या रीढच्या सगळ्यात शेवटचं जे म्हटलं टेलबोन तिथे अवस्थित आहे आणि महिलांच्या बीजकोशाच्या तिथे अवस्थित आहे. आता हे चक्र शरीरमध्ये भौतिक शक्तीचं स्थान आहे. भौतिक शक्तीचं स्थान आहे, स्टेबिलिटीसाठी महत्वाचं आहे, कुंडलिनी जागृतीसाठी प्रचुरता का परिचारक है. संबंधित अंक सुपरनील ग्रंथी, त्याच्यानंतर किडनी, युरिनरी ब्लॅडर. याचं जे तत्व जे आहे ना पृथ्वी तत्व आहे. आपले पंचतत्व आहे, 5 तत्व आहे.
तर या रूट चक्राचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे. रंग याचा लाल आहे. कार्य याचं आहे तर भौतिक शक्ती, सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव, शरीरामध्ये जडत्व असते. आपल्या घरी आता सांगा किती लोक असे आहेत, जा रे ते एक ग्लास पाणी आण. समोर आहे पंख्याची बटन, जा रे ते फॅनची बटन सुरू कर. असे म्हणणारे किती लोक आहेत आपल्या घरी? आहेत का सांगा बरं, कुणाकडे आहेत का असे की तो रिमोट हातात आणून दे, एक ग्लास पाणी आणून दे, ती फॅनची बटन चालू कर. असे जर लोक आपल्या घरी असेल तर बिचाऱ्यांचा दोष नाहीये, त्यांचं रूट चक्र ब्लॉक आहे. ते चक्र ऍक्टिव्ह कसं करायचं ते मी शिकवणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर रूट चक्र ब्लॉक आहे, जर असं घरात आहे तर रूट चक्र त्यांचं ब्लॉक आहे. फक्त एवढंच असतं का? नाही, तर याचं सुपरनील ग्रंथीसोबत संबंध आहे. किडनी, ब्लॅडर आणि रीड, शरीरामध्ये कुठेही हाडांचे आजार असतील तर ते या चक्रामुळे होत असतात. ठीक आहे. शरीरामध्ये हाडांचे आजार जर असतील तर याच चक्रामुळे, जर तुम्ही रोज रूट चक्राला हिलिंग केलं, लमचं उच्चारण ऐकलं, जो बीजमंत्र मी तुम्हाला देणार आहे, तर तुम्ही नुसतं बघा, एक तर मी तर तुम्हाला 7ही चक्रांचं देणार आहे, पण आता काही आजार असे असतात की फक्त तोच एक प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही गुगलवर जायचं आणि लमचं उच्चारण जे 10 ते 15 मिनिटाचं आहे किंवा रमचं उच्चारण 10 ते, आपल्या गरजेनुसार त्याला डाउनलोड करायचं आणि रोज झोपताना त्या चक्रावर हात ठेवून रेकीला कॉल करून तेवढं बीजमंत्र ऐकायचं. मग बघा, हळूहळू 90 दिवस जर जेव्हा तुम्ही रोज या गोष्टी कराल तर त्या चक्राशी रिलेटेड प्रॉब्लेम दूर होतील आणि हळूहळू तुमचं सकारात्मक हिलिंग व्हायला लागेल. त्या चक्राशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम तुमच्या जीवनामध्ये येतात ते हळूहळू कमी व्हायला लागतील. पर करना पडेगा. रेकी म्हणजे जादूची कांडी नहीं है, उसके लिए कोशिश करनी पड़ती है. ओके. त्यानंतर शक्तीचा स्रोत, चेतना, स्फूर्ती. अगदी ऍक्टिव्हपणे सगळं 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 काम करायचं. उद्या शिकणारे आपण रेकीला कॉल कसा करायचा, कारण उद्या आपला शक्तिपात आहे, त्याच्यानंतर शिकवणार आहे ते. शरीरामध्ये चेतना आणि स्फूर्ती राहील. नाही तर म्हटलं नाही का, एक ग्लास पाणी आणून दे रे, असे लोक आपल्या घरात सापडतील. अगर रूट चक्र ब्लॉक आहे, एक ग्लास पाणी हातात आणून देण्याची अपेक्षा करतील, टीव्हीचं बटन ऑन कर, पंख्याचं बटन ऑन कर, बसल्या जागून आदेश देतील. ठीक आहे. त्याच्यानंतर सतत सुस्तीत पडून राहतील, शरीरामध्ये जडत्व राहील, सतत दुःखी, असंतोषी, पराधीन हो जाएंगे. असे लोक जर रूट चक्राला लवकर हील केलं नाही तर ते लोक सतत सतत रोज आळसात पडून पडून डिपेंडेड होऊन जातील कोणाचं, दुसऱ्यांवर, स्वतः काहीच करणार नाही. इस चक्र का संबंध पृथ्वी तत्व से, पृथ्वी तत्व के असंतुलित होने से शरीर में जड़ता आती है, मन उदास रहता है, शरीर भारी भारी सा लगता है, हड्डियों संबंधित रोग होते हैं। किसी भी प्रकार के हड्डियों की तकलीफ का केंद्र जड़ यहाँ पर है। किसी भी प्रकार की कमजोरी, चक्कर आना आदि बीमारी भी इसी चक्र के कारण होती है. अचानक चक्कर जर येत असेल तर लक्षात घ्या, कमजोरी येत असेल तर रूट चक्राला ऊर्जा देण्याची गरज आहे. मग ऊर्जा कशी द्यायची? बीजमंत्रांचं उच्चारण करायचं, रेकीला कॉल करायचं, त्या चक्रावर हात ठेवायचं. पण हे कोण करू शकतात? ज्यांचा रेकीचा शक्तिपात उद्या होईल तेच करू शकतात, बाकीचे करू शकणार नाही. ठीक आहे. ओके. त्यानंतरचे चक्र, नाभीच्या 3 बोटं खाली असलेलं चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. ठीक है. स्वाधिष्ठान चक्र नाभि से करीब 3 इंच नीचे अवस्थित यह चक्र काम शक्ति का अहम का परिचारक है. संबंधित अंग, ग्रोनेड ग्रंथी, पूर्ण आपली जेनेटिक ऑर्गन म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम याच्यात येत असते, दोन्ही पाय. किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव इसी चक्र से प्राप्त होते हैं. विचार भावनात्मक याचं तत्व जे आहे ते जल तत्व आहे. रंग याचा केशरी आहे. रंग केशर नारंगी. ग्रोनेट ग्रंथि के साथ संबंध, यह चक्र जेनेटिक ऑर्गन को नियंत्रित करता है. जातीय शक्ति और भावनाओं का केंद्र है. स्त्री पुरुष आकर्षण का केंद्र इसी चक्र को कहा गया है. शक्ति का स्रोत आत्मसर्जन. व्यक्ति संयमित होगा तो आत्मसर्जन करेगा, और नहीं तो लोगों पे अत्याचार भी कर सकता है अगर वो संयमित ना हो. तो इस चक्र का संबंध जल तत्व से है. जल तत्व असंतुलित होने से सर्दी, कफ संबंधित बीमारियां होती है. युरिनरी ब्लॅडर, युरिनला वारंवार जावं लागणं किंवा युरिन पास न होणं, अशा समस्या असतात.
स्त्रियांना गायनिक प्रॉब्लेम असतात, संतती उत्पत्तीसाठी त्रास होतो आणि जेनेटिक ऑर्गन रिलेटेड डिसऑर्डर या चक्राच्या इनबॅलन्समुळे होत असतात. ठीक आहे, नेक्स्ट. त्याच्यानंतरचं चक्र नाभीच्या 3 बोटं वर असलेलं मणिपूर चक्र. नाभीच्या 3 बोटं वर असलेलं मणिपूर चक्र पेट, लिव्हर, पित्ताशय यांना नियंत्रित करतं. ठीक आहे. पोट, लिव्हर 41 पेज आहे पूर्ण काढायचे ना. नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से भौतिक ऊर्जा का वितरण होता है. यह चक्र शक्ती और बुद्धिमानी का प्रतीक है. अगर हम किसी बात से बहुत डर जाते, कोणाकोणाला पोटात गोळा येते, पेपरला जायचंय, एखाद्या एक्झामला जायचंय, कोणीतरी घरी पाहुणे फोन आला मिस्टरांचा, आज ना 4 लोक जेवायला येत आहे, पटकन पोटात गोळा येतो, आत्ता कसं. कोणाकोणाला होतं असं. परीक्षा आहे एखादी मुलांची आणि आईच भितात आजकाल. तर माझ्याकडे एवढे काउन्सिलिंगचे सेशन असतात, मॅडम मुलगा 10वीला आहे, मुलगा 12वीला आहे, नीटची एक्झाम द्यायची आहे, कसं करायचं. आईच घाबरते. त्या नर्सरी केजी टूच्या पेपरसाठी आई टेन्शन घेते आजकाल. घेते की नाही घेत. आता विचार करा, माझाही मुलगा 10वीला आहे. मी आता नुकतीच सुरतला जाऊन आली, दिल्लीला जाणार आहे, परत अहमदाबाद जायचं आहे मला, परत नाशिक जायचं आहे. माझे शेड्यूल लागले. पुण्याचा एक इव्हेंट मी सध्या कॅन्सल केला. विचार करा की या पद्धतीने जर आपल्याला जर पुढे मिळायचं, किती आया रात्रंदिवस अभ्यास करून मुलांचे पर्सेंटेज एकदम मॅजिकल बदलू शकतात, कारण त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटी आहे. प्रत्येक आई वडिलांनी आपली आपली मार्कशीट पाहिजे. हा कॉम्पिटिशनचं जग आहे, पण आज त्या कॉम्पिटिशन मध्ये मुलांचं लहानपण आपण गमावलेलं आहे. आज तुम्हाला का बरं मी सांगते, मणिपूर चक्र हे माणसाच्या इच्छांचं चक्र आहे आणि माणसाच्या इच्छा कधीच संपत नाही. एक उदाहरण सांगते. एक लक्षात घ्या, आजच्या काळात 1 आणि 2 मुलं असतात. तुम्हाला कोणीच विचारत नाही की तुमच्याकडे किती घर आहे, किती बंगला आहे, किती फ्लॅट आहे, किती शेती, ते नाही. तुमचे मुलं काय करतात प्रश्न तुम्हाला विचारतात. पण हे विचारत असताना तुम्हाला एक गोष्ट सांगते. आता माझा मुलगा पॉलिटेक्निक सेकंड इयरला आहे. तोच जेव्हा 10वीचा रिझल्ट लागला त्याच वर्षीची गोष्ट सांगते, इथून 2 वर्ष आधी. तेव्हा 11वीच्या 4थ्या राऊंडची लिस्ट लागली आणि आमच्या शहरातल्या एका मुलाचा नंबर लागला नाही. 11th ऍडमिशनसाठी 4थ्या राऊंडमध्ये त्या मुलाचा नंबर लागला नव्हता आणि एकुलता एक मुलगा होता. 3 रूमचं स्वतःचं घर, वडील इलेक्ट्रिशियनचं काम करायचे. एकुलता एक मुलगा होता. त्यांनी म्हटलं की आम्ही थोडंफार ऍडजस्ट करू, तुला करून देऊ ना ऍडमिशन कॉलेजमध्ये. पण त्या दिवशी जून महिना होता आणि आपला ऑगस्टचा महिना होता, कारण 2 महिने होऊन गेले होते 4th राऊंड पर्यंत आणि त्या मुलाचा 4th राऊंडला नंबर नव्हता लागला. त्यांनी रात्री आईचा खूप लाड केला म्हणे चेहरा पकडून. बाबांशी कधी न बोलणाऱ्या बाबांना मिठी मारून झोपला. सकाळी जेव्हा 5:30 वाजता आईला जाग आली, मधल्या खोलीमध्ये त्या मुलाने स्वतःला टांगून घेतलेलं होतं. आज विचार करा, अशा अनेको घटना आपल्या आजूबाजूला घडतात. जर आई वडिलांनी मुलांची मैत्री केली, पर्सेंटेज इज अ नंबर, अ शीट ऑफ अ पेपर नेव्हर डिसाइड युअर फ्युचर. मला गंमत सांगते, बऱ्याच म्हणजे माझ्या आईला असं वाटायचं की मी काहीतरी करावं. मी 10वीला सेकंड क्लासनी पास झालेले असताना माझ्या बाबांनी त्यावेळेस 5 किलो पेढे वाटले होते. कारण इंग्रजीची एवढी भीती वाटत होती की पास व्हायची, बाकी विषयांची नाही. इंग्रजीनी पास होईल की नाही याचीच भीती वाटायची. पण जेव्हा आपल्याकडे एखादा वीक पॉइंट असतो, मला सांगायला आनंद होतो की माझी बीएडची मेथड इंग्लिश आहे. आलं का लक्षात? जेव्हा तुमच्याकडे प्रॉब्लेम असतो त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन आणा. मी जेव्हा माझ्या मुलाचा प्रॉब्लेम झाला होता अभ्यासाचा आणि तेव्हा मी काउन्सिलिंगवर इतका अभ्यास केला की मी सायकोथेरपीमध्ये माझं पीएचडी कंप्लीट केलं. आपण काय करतो त्या स्ट्रगलला
थांबवून टाकतो. त्या स्ट्रगलला थांबवू नका. आणि कधीतरी वाटायचं, माझी एक मैत्रीण BMS झाली होती त्यावेळेस, पण मला नाही होता आलं, तर ती खंत होती. पण आज सांगायला आनंद होतो की महाराष्ट्रातनं 400+ मेडिकल प्रॅक्टिशनर, MBBS, BMS, BHMS, नॅचरोपॅथिस्ट असे 400+ डॉक्टर माझे स्टुडंट आहेत. मग आता काय झालं, डॉक्टरांचं डॉक्टरांना, आपण डॉक्टरांनाही शिकवतोय. बरोबर आहे. APJ अब्दुल कलाम सरांसोबत काम केलेले सायंटिस्ट रवी शिंदे सर, ज्यांनी APJ अब्दुल कलाम सरांचा 7 वर्ष सोबत लाभली, अशा दिव्य व्यक्तिमत्व, ज्यांनी म्हणजे अजूनही इस्रोच्या ऍडवायझरी कमिटीमध्ये, मोदीजींच्या ऍडवायझरी कमिटीमध्ये आहे, ज्यांना मोदीजी स्वतः बर्थडे विश करतात, असे सायंटिस्ट रवी शिंदे सर माझे विद्यार्थी आहेत. त्यांनी रेकी, एंजल, टॅरोट कार्ड रिडिंग, सुजोग सगळं माझ्याकडे शिकलेलं. तर म्हणून तुम्हाला सांगते की अशिटो म्हणजे त्यावेळेस माझी सेकंड क्लासची मार्कशीट माझ्या करिअरवर कुठेतरी अफेक्ट केली का? बरोबर आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगते की आपल्या जो मणिपूर चक्र आहे ना, त्याच्या इच्छांना असं वळण द्या की तुमच्या जीवनाला सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी मिळेल. कारण आज सगळं काही तुम्ही परत मिळवू शकता, पण आपल्या सगळ्यात महत्वाचा प्राण, आधीच तर आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये नात्यांना जपणं विसरून गेलेलो आहे. कित्येक दिवसात म्हणजे आज भाऊ भावाचा नाही राहिलेला आहे प्रॉपर्टीसाठी. त्या दिवशीच एक रील बघितली, कोर्टासमोर एकमेकांना, 2 भाऊ आणि 2 जावा एकमेकांना मारत होते. आज कुठे चालली आपली वसुधैव कुटुंबकम म्हणणारी व्यवस्था? आज आपल्याच रक्ताच्या नात्यांना थोड्याशा प्रॉपर्टीसाठी विसरून गेलेली आहे. कुठल्या पद्धतीने आपण जगतोय? अरे कसंही जगलत ना, तो कपावर लावलेला ₹1 सिक्का पण आपल्यासोबत येणार नाही. प्रेम करणारे 4 नाते नेहमी आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मणिपूर चक्र हे तुम्हाला म्हणजे इच्छांचं चक्र आहे. म्हणून त्याला त्या पद्धतीने बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. आता बघा, तर आपलं जे मणिपूर चक्र आहे याचं तत्व अग्नी आहे. पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम या चक्रावर काम करते. रंग याचा पिवळा आहे, कार्यशक्ती आहे बुद्धी, आणि प्रतिकूल जर असेल तर रक्तासंबंधित आजार, अतिसार, संग्रहणेसारखे आजार होतात. रंग पिवळा ऍड्रेनल ग्रंथीसोबत संबंध. मणिपूर चक्र पोट, लिव्हर, पित्ताशय याला नियंत्रित करतं. कार्यक्षेत्र आहे समझदारी का केंद्र, यह चक्र सूर्य चक्र भी कहा जाता है. संपूर्ण शरीर में शक्ती का संचार, एनर्जी पॉइंट इथूनच पूर्ण शरीरामध्ये जातो. शरीराचं टेम्परेचर याच चक्रामधनं व्यवस्थित बॅलन्स केलं जातं. आधुनिक वैज्ञानिक युग में व्यक्ति अधिक विचारों के अधिक दबाव के कारण बुद्धिमान तो बन गया, पण आनंदी राहायला शिकला का? बघा, एका राजाचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की तुम्हाला जो सुख आहे ना, सुख ते कसं भेटणार आहे? तर त्याला म्हणे की तुम्हाला अशा व्यक्तीचा शर्ट घाला की जो जगात तुम्ही तो सांगेल तुम्हाला स्वतः सुखी आहे. तो गावभर सगळे सैनिक पाठवतो आणि लोकांना शोधायला सांगतो की असा कुठला व्यक्ती आहे ज्याच्या शरीराचं शर्ट जो आनंदी आहे. प्रत्येक जण म्हणतो मी दुःखी आहे, मी दुःखी आहे. एक व्यक्ती भेटतो दुपारच्या उन्हात एका झाडाखाली दगडाची उशी ठेवून झोपलेला होता आणि त्याला विचारतात की तू सुखी आहे का? तो उत्तर देतो, हो मी खूप सुखी आहे. पण त्या व्यक्तीने शर्टच घातलेला नव्हता. म्हणजे सुख ही संकल्पना, तुमच्याकडे मर्सिडीज असेल, बंगला असेल, त्याच्यात सुख नाही आहे. तुम्ही जे सुख ज्या अवस्थेमध्ये आहे, तिथे जर तुम्ही समाधानी असाल, त्याच्यात सुख. आणि तुम्हाला समाधान देणारं चक्र जे आहे, ते आहे आपलं मणिपूर चक्र. बरोबर आहे? जेव्हा तुम्ही समृद्धीचा वाटा म्हणजे तुम्हाला गाडी, बंगला जे काही पाहिजे ते देणारे चक्र तेच आहे. तुमचं पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम योग्य ठेवणारं पण हे चक्र एकच आहे. पण या चक्राला बॅलन्स करण्यासाठी याचं तत्व जे आहे अग्नितत्व. जसं मी म्हटलं, जेवल्यानंतर 1-2 ग्लास पाणी पिणारे कोण आहेत? कोण आहेत? त्या दिवशी मी कदाचित हा प्रश्न विचारला होता. आपली संस्कृती काय म्हणते? उदरभरण नव्हे हे जाणीजे यज्ञ कर्म. आपल्याला भूक लागते म्हणजे ज्या पद्धतीने यज्ञ पेटवल्यावर तिथे आपण आहुती टाकतो, अगदी त्याच पद्धतीने ही भूक आपल्याला लागते. तिथे अन्न नावाची आहुती आपल्याला टाकायची आहे. आणि अग्नी प्रदीप्त होतो. हा याचं अग्नितत्व. भूक लागते म्हणजे काय? तिथे अग्नी प्रदीप्त झालेला असतो. त्याचा तुम्ही आहार देता आणि त्याच्यानंतर 1-2 ग्लास पाणी टाकून विझवून टाकता.
आता त्याच्याने काय होतं, जो अग्नी अन्न पचनासाठी पण लागतो, तो तिथे तुम्ही विझवता पाणी पिल्यानंतर, आणि जे अन्न नॉर्मली 8 तासात पचायला पाहिजे, ते अन्न कुजून पडतं आणि ते 22-22 तासही पचत नाही. सोपं गणित आहे जीवन जगण्याचं. पण आपणच त्याला आपल्या लाईफस्टाईल मधनं काय केलेलं आहे? खूप कठीण करून टाकलेलं आहे. अग्नि तत्व के असंतुलित होने से गर्मी संबंधित रोग होते हैं, स्किन रोग होते हैं, दस्त, उलटिया, अपचन, डायबिटीज, ऍसिडिटी, गॅस, स्किनवर पिंपल्स येणं, वजन वाढणं किंवा कमी होणं, हे सगळंच्या सगळं याच चक्रामुळे होत असतं. ठीक आहे? याच चक्रामुळे होत असतं. आणि म्हणून पोटाला, मणिपूर चक्राला रम. आता ज्यांनाही डायबिटीज आहे, बीपी आहे, त्यांनी काय करायचंय, रमचं गुगलवरनं उच्चारण हे करायचं आहे, किंवा सतत तुम्हाला जर इच्छा पूर्ण नाही झाल्या असा भास होतो, की माझ्या जीवनात खूप कमतरता आहे. रमचं उच्चारण एक 15 मिनिटाचं डाउनलोड करा. रोज रात्री झोपताना पोटावर नाभीच्या 3 बोटं वर हात ठेवायचा आहे आणि रमचं उच्चारण ऐकत झोपायचं आहे. 90 दिवस करून बघा आणि त्याच्यानंतर तुमचे रिपोर्ट चेक करून बघा. यू विल सी द मॅजिक. सोपे सोपे उपाय, मी काही कठीण काही खूप तुम्हाला, आणि पोटात तर आपण ₹1 औषध देणार नाही. त्यानंतर अनाहत चक्र, हृदय चक्र, दिल के करीब सीने में अवस्थित यह चक्र अवस्थित है। निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति, यह प्रेम साधना का प्रतीक है। हमारे ऋषि मुनियों ने इस चक्र को जागृत करने पर विशेष बल दिया है, कारण जब तक यह चक्र जागृत नहीं होता, व्यक्ति का आध्यात्मिक विकास नहीं हो सकता। बिना किसी शर्त सभी को प्यार करना किती कठीण आहे. आपल्या बाजूला आठवल्यावर 4 लोक असेच भेटतील ज्याचा आपल्याला राग येते. भेटतील की नाही भेटतील? तो निश्चलता से किसी को भी प्यार करने को ये चक्र आपको सिखाता है. याचा जो प्रवाह आहे पूर्ण हृदय, आपलं हार्ट सिस्टीम, लंग्स, शरीरामधलं ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम, लिव्हर, याचा तत्व आहे एअर, हवा. कार्य आहे प्रेम भावना. प्रतिकूल परिस्थिती आहे शारीरिक पीडा, निराशा, तंगदिल, प्रेम का अभाव. आता हे चक्र बॅलन्स नसण्याचं काय कारण आहे? म्हणजे जर याला बॅलन्स नाही ठेवलं तर काय होते? एखादा व्यक्ती महाकंजूस, सब कुछ रहने के बाद हमेशा नाखुश, किसी को ₹1 देना भी उसके बस की बात नाहीये. आणि हे चक्र जर जास्ती ओपन असेल तर काय होईल? गरजेपेक्षा जास्ती पैसा लोकांना देऊन टाकेल. खिशात नाहीये तर लोकांना लोन काढून देईल. म्हणजे हे चक्र गरजेपेक्षा जास्ती, ना तो हमें दानवीर कर्ण बनना है, अपना भी विचार करना है. तो हर चक्र का बैलेंस होना क्यों जरूरी है पता चला? बरोबर की नाही? कर्ज काढून लोकांना देणार, असलेलं नसलेलं वाटून देणार, किंवा मग असेल तरी लोकांना ₹1 देणार नाही. दोन्ही अवस्था काय आहे? योग्य नाही. ठीक आहे. आता विशुद्ध चक्र, यह चक्र, सॉरी, हृदय चक्र झालं होतं आपलं. थायमस ग्रंथीसोबत संबंध आहे, याचा रंग हिरवा. यह चक्र हृदय, लंग्स, लिवर, संपूर्ण ब्लड सर्कुलेशन सिस्टम को नियंत्रित करता है. कार्यक्षेत्र भावनाओं का केंद्र. प्रेम ही व्यक्ति के जीवन का मूल आधार है. शक्ति का स्रोत प्रेम, नहीं तो मग धिक्कार, इसने ऐसा कहा, उसने ऐसा कहा, 10 लोग ऐसे पाल लेंगे, जिसको याद करो तो द्वेषी नजर आए. किसी भी प्रकार की सेवा या साधना द्वारा व्यक्ति में सज्जनता का भाव आने पर वह स्वयं से और औरों से प्रेम पूर्वक व्यवहार करता रहेगा. धिक्कार की भावना रखते हुए जीवन में अनेक प्रकार के भयों को पालकर डरपोक बन जाएगा. इस चक्र का संबंध वायु तत्व से है. वायु तत्व के असंतुलित होने से व्यक्ति का नर्वस सिस्टम पर बुरा असर पड़ता है. इससे हृदय की बीमारियां, बीपी, शारीरिक पीड़ा, निराशा, डिप्रेशन, तंगदिल, आत्महत्या करने के विचार इसी चक्र के ब्लॉकेजेस के कारण आते हैं. आणि म्हणून हृदय चक्राला बॅलन्स ठेवण्यासाठी जो आपल्याला उच्चारण करायचं आहे, बीज मंत्र आपल्या हृदय चक्राचा कोणता आहे? यम. तर यमला आपल्याला उच्चारण करून हृदय चक्रावर हात ठेवून बॅलन्स करायचं आहे. त्यानंतरचं चक्र आहे अभिव्यक्तीचं माध्यम. आता काही लोक असे भेटतात, बोलायला भेटलं की तोंडाचा पट्टाच संपत नाही, आणि काही लोकांचे शब्द विकत घ्यावे लागतात.
आता मलाही दिवसभर बोलायचं काम पडतं, पण माझं कामानिमित्त असतात, माझ्या एकानंतर एक बॅचेस असतात म्हणून बोलावं लागतं. पण काही लोकं बोलायला बसले की पट्टाच संपत नाही. बरोबर आहे? तर याचाच अर्थ काय आहे, इसका भी बैलेंस होना जरूरी है. म्हणजे एक 6 वर्ष आधीची, 7 वर्ष आधीची गोष्ट आहे. माझ्याकडे एक केस आली होती औरा स्कॅनिंगची. मी जेव्हा त्यांचा औरा स्कॅन केला, माझ्याकडे पूर्ण प्रॉपर औरा स्कॅनिंगचं सॉफ्टवेअर आहे. त्यावेळेस सॉफ्टवेअर नव्हतं, माझ्याकडे एल्रोडच होते. त्याच्याने मी त्यांचा औरा स्कॅन करून दिला आणि जसं मी त्यांच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचली, म्हणजे रूट चक्रापासून थ्रोट चक्रापर्यंत, तर थ्रोट चक्र त्यांचं पूर्णपणे ब्लॉक निघालं. मग मी त्यांना म्हटलं, "कधीच तुम्ही तुमच्या मनातलं व्यक्त झालं नाहीत का?" त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं आणि बॅगमधून एक फाईल काढली. दॅट लेडी जी 42 इयर्सची होती, शी वॉज सफरिंग फ्रॉम थ्रोट कॅन्सर. किमो सुरू करण्यासाठी दवाखान्यात जाणार होत्या. त्याच्या आधी त्या औरा स्कॅनिंग करायला माझ्याकडे आल्या होत्या. विचार करा, व्यक्त होणं का गरजेचं आहे? म्हणून मी तुम्हाला डे 1 पासून कागदावर लिहा, फाडा, जाळा का सांगितलं? कारण हेच वर्षानुवर्षाचा जो ट्रेस, वर्षानुवर्षाचे जे विचार, जे काही शब्द इथपर्यंत आले, पण कधीच ते मुखाच्या वाटेत समोरच्याला बोलायचं होतं, पण बोलल्या गेले नाही. ते शब्द जे इथे अडकलेले आहे, ते तुमच्या सफरिंगचं कारण आहे. म्हणून लोकांना थायरॉइड, बीपी, डायबिटीज या ज्या समस्या होतात ना, त्याचं कारण अत्यंत डॉक्टरांनी आता हे कबूल केलेलं आहे, की कॅन्सर हा सुद्धा आजार जास्तीत जास्त विचारांच्या सप्रेशनमुळे होत असतो. आणि म्हणून मला तुम्हाला या क्लासच्या माध्यमातनं आनंदी ठेवायला शिकायचं आहे. जिस दिन आप अंदर से खुश होना सीख जाओ ना, माझा उद्देश्य पूर्ण होणार आणि माझी फी मला मिळाली असं होऊन जाणार. एकच उद्देश आहे. आज 10 दिवसांचं हे सेशन मी निरंतर 3 तासात एकाच ह्याच्याने घेऊन राहिलेली आहे. कारण मला तुमच्या चेहऱ्यावर तो इनर स्माइल बाहेर काढायचा आहे. कोणीतरी आलं समोरचं प्लास्टिक स्माइल तर आपण केव्हाही देतो, ते नाही. जब भी आप जीवन का हर एक श्वास जो घ्याल ना, तो परिपूर्ण आनंदाने घ्याल ही माझी इच्छा है. जियो तो हर पल ऐसे जियो की हर क्षण को आप जी रहे हो. जिंदगी जीना नाहीये. माझ्याकडे काउन्सिलिंगला एक 58 इयर्सचे गृहस्थ आले होते. 56 इयर्सचे. आणि ते व्यक्ती 2 मजली घर होतं. गव्हर्नमेंट जॉब होता. मुलांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने चालू होतं. आणि त्या व्यक्तीला मी विचारलं, की "सर, क्या लगता है आपको कि आप जिंदगी जी रहे हो या काट रहे हो?" आता विचार करा, घरासमोर 2-2, 3-3 टू व्हीलर आहे. 2 मजली घर आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे. मुलं सेटल व्हायला लागलेली आहे आणि तो व्यक्ती जगण्याला जिंदगी जीना नहीं काटना बोल रहे, तो विचार करा, की आपण कसं जगतोय? आणि ही रेखीव ऊर्जा तुम्हाला त्या जिंदगी काटण्याच्या अवस्थेपासून जीने की अवस्था में लाती है. आणि हे पॉसिबल आहे. ज्या गोष्टी तुम्हाला या 10 दिवसात शिकवतो, इथून पुढे जे सेकंड, थर्ड लेव्हलमध्ये बाकीचे लोकं येतील, त्यांच्या यात्रेसोबत कारण तिथे माझी जबाबदारी असते तुमच्याकडनं त्या सगळ्या गोष्टी करवून घेणं. ओके? तर खूप प्रेम आहे कारण या क्षेत्रामध्ये. तर एक लक्षात घ्या, की ही जे विशुद्ध चक्र आहे, हे आपल्या अभिव्यक्तीचं माध्यम आहे. शक्ती का स्रोत आधार. जर तुम्ही या थ्रोट चक्राचा वापर व्यवस्थित केला, तर कुणाचा तरी आधार बनाल. नाहीतर मग त्याच कटू शब्दांनी कुणाचं तरी मन दुखवणार आणि त्याला दुःखी करणार. चॉईस आपली आहे. साधक या सज्जन व्यक्ती सदैव आभार जे म्हटलं ना तुम्हाला चपलेला सुद्धा थँक यू म्हणायचं. तर सतत जेव्हा तुम्ही आभार आणि गुणगानाच्या अवस्थेत राहाल, सुख के सागर में तैरते हैं और जबकि सामान्य व्यक्ति सदैव दुःख की अभिव्यक्ति का आदान-प्रदान करके दुःख के सागर में डूबते हैं. विशुद्ध चक्र का संबंध आकाश तत्व से. विशुद्ध चक्राचा संबंध कशासोबत आहे? आकाश तत्वासोबत आहे आणि आकाश तत्व के असंतुलित होने पर त्रिदोष होते हैं, वात, पित्त और कफ के दोष होते हैं. उसके कारण व्यक्ती आता बघा आपल्या घरी किती वृद्ध लोक आहेत जे तुम्ही बघितले आहे, जे सतत खोकलत असतात. असे वृद्ध कोणाकोणाच्या घरी आहे? मोस्टली जे सिंगल आहेत. आहे का कुणाकडे असे व्यक्ती जे सतत खोकलत असतात? एनीवन? कुणाच्याकडे आहे का ज्यांना खोकला येतो? येस. ओके. लक्षात घ्या असं का होतं? त्यांची ती अवस्था आहे
कि वह कह भी नहीं सकते और सह भी नाही सकते. आणि म्हणून ज्या भावना इथून इकडे व्यक्त होत नाही म्हणून सतत असे करणारे वृद्ध व्यक्ती किंवा एकाकी व्यक्ती, काही महिला असतात ज्या व्यक्त नाही होत किंवा जे पुरुष असतात, आणि हे सप्रेशन आजारांचं कारण बनतं. आणि म्हणून सतत जे काही तुमच्या मनामध्ये चालू आहे, जस्ट राइट डाउन, लिखो, पाढो और जलाओ, करके देखो 3 महीने. रोज दिमाग की और मन की सर्विसिंग हो जाएंगी. सारे दिन में जितना भी सफरिंग है कागज पे लिखो, फाड़ो, जलाओ. यू विल गेट द सोल्यूशन. वो कचरा जमा ही नहीं होगा. ओके. पुढे जाऊ. त्यानंतरचं चक्र आहे आपलं थाडाय चक्र. इंट्युशनचं पॉवरचं केंद्र. जसं मी म्हटलं की एखाद्याची आठवण करा, तर नेमका त्याचा फोन येऊन जातो, तो व्यक्ती तुम्हाला भेटायला येतो. यह चक्र ललाट दोनों भव्य के माध्यम मध्य में ऊपर अवस्थित है. भुवयांच्या वर आपण जिथे तिलक लावतो तिथली ही जागा आहे. व्यक्ति यह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र, व्यक्ति अंतर्ज्ञान इंट्यूशन का विकास इसी चक्र से होता है. इस चक्र के विकसित जागृत होने से भविष्य में होने वाली घटनाओं की सूक्ष्म जानकारी प्राप्त होती है और आध्यात्मिक विकास के लिए यह चक्र बहुत महत्वपूर्ण है. संबंधित अंग सुषुम्ना नाड़ी, निचला दिमाग, बाई आंख, नाक, कान, नाड़ी संस्था, रंग नीळा, कार्य अंतर प्रेरणा, इच्छाओं का यही केंद्र है. सकारात्मक इच्छा पूर्ण करणारं हेच चक्र आहे. रंग याचा डार्क ब्लू आहे. आज्ञाचक्र ऑटो नर्वस सिस्टमला कार्य करतो. म्हणून एखादा व्यक्ती कोमात गेल्यानंतर त्याच्या मेंदूला, म्हणजे त्याचा जो ब्रेन आहे तोच या चक्राच्या माध्यमातून त्या व्यक्तीला चालवत असतो. कार्यक्षेत्र इच्छा व प्रेरणा अथवा अर्थात व्यक्ति के अच्छे कार्य करने की प्रेरणा और बुरे कार्य न करने की प्रेरणा इसी चक्र से हमें मिलती है. इंट्यूशन की शक्ति का विकास होता है. इसे शिव नेत्र भी कहा गया है. काय म्हटलं गेलं याला? शंकरजीचा तिसरा डोळा. शक्ती का स्रोत, जागृती या क्रोध. अगर या चक्राला ऍक्टिव्ह केलं तर तो व्यक्ती सतत आनंदाच्या सागरामध्ये गोते घेईल, नाहीतर सतत कटकट 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 करायला असतात आपल्या घरी एखादं लोक. कोणत्याही कामात चांगलं कधीच पाहणार नाही. काही ना काही चुका काढणारे लोक आहे, म्हणजे त्यांचं थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र इनबॅलन्स आहे. विचारच पॉझिटिव्ह येत नाही. मग याच्यात चुका, त्याच्यात चुका, त्याच्यात चुका. म्हणून तुम्हाला सांगितलं सोडून द्यायला शिका. जेव्हा तुम्ही सोडून द्याल बऱ्याचशा गोष्टी, तेव्हा डोक्यातनं त्या हळूहळू डिलीट होऊन जातील. ठीक आहे. त्यानंतरचं चक्र आहे सहस्त्रार चक्र. ठीक है. क्राउन चक्र सर के ऊपर मध्य में यह स्थित अवस्थित है. यह चक्र उच्चतम आध्यात्मिक प्रगति का महत्वपूर्ण चक्र है. ज्ञान प्राप्त कर समाधि की अवस्था तक पहुंचाने वाला चक्र, संपूर्ण तुम्हाला बुद्धत्व किंवा ज्ञानी व्यक्ती बनवणारं चक्र म्हणजे हेच चक्र आहे. आपल्या ऋषीमुनींनी या चक्राला पण हील करण्यासाठी सांगितलेलं आहे. याचा रंग जांभळा आहे. पिनियल ग्रँड सोबत याचा संबंध आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्वाचं चक्र आहे. तुम्ही शेवटचा श्वास घेणारा एखादा व्यक्ती बघितला का ज्याला झटके येतात? ज्या व्यक्तीचा प्राण निघून जातो आहे आणि असा व्यक्ती जाताना बघितला की ज्याला झटके आले, शरीर एकदम हलतं किंवा दुचके, का होतं असं? प्रत्येक व्यक्तीच्या शेवटच्या क्षणी ईश्वर त्याचं मुक्तीचं द्वार उघडलं असतं. प्राण ऊर्जेचं एंट्री हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली उद्या दाखवणार आहे. इथून येणारी प्राण ऊर्जा तुम्ही उद्या फील करू शकणार आहे. ठीक आहे. तर काही क्षणासाठी व्यक्तीच्या शेवटच्या क्षणी त्याचं मुक्तीचं द्वार उघडतं. पण सर्वसाधारण व्यक्ती ज्यांनी खूप साधना केलेली नसते, तर त्याचं ते जेव्हा मुक्तीचं दार उघडतं तेव्हा तो घाबरतो आणि त्याला झटके येतात शरीराला त्या भीतीमुळे. आणि मग आपण म्हणतो की या व्यक्तीचे डोळे उघडे राहिले तर प्राण डोळ्यातनं गेला, तोंड उघडं राहिलं तर प्राण तोंडातनं गेला. आलं लक्षात? तर त्या मुक्तीचं द्वार हे प्रत्येकासाठी ईश्वर ओपन करत असतं. पण त्या मुक्तीसाठी आपल्याला जीवनात काहीतरी सकारात्मक साधना करणं गरजेचं आहे. ठीक आहे. प्राण जाताना तर आपण थांबू शकत नाही, पण तो मुक्तीच्या मार्गाने जाणार आहे की परत कार्मिक बंधनात अडकणार आहे, हे आपल्या या जन्माच्या कर्मावर निर्भर असतं. ओके. पुढे जाऊ. रेकी के द्वारा पूर्ण उपचार अत्यंत लाभप्रद है.
पण याला रोज आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणून आपल्या 7 चक्रांना ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला जे बीज मंत्र आहे आणि रेखीला कॉल करून त्या चक्रावर हात ठेवून दैनंदिन 7 चक्रांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर तो ऑडिओ मी तुम्हाला परवाच्या दिवशी पाठवणार आहे आणि नोट्स पण देणार आहे, पीडीएफ नोट्स पण देणार आहे. जे काही आपण शिकतोय त्याच्या नोट्स पण तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुम्ही याचा उपयोग करू शकणार आहे. ओके. तर 7 चक्रांबद्दल कुणाचा काही प्रश्न असेल, यू मे आस्क नाउ. 7 चक्राच्या एनर्जी बद्दल कुणाचा काही प्रश्न आहे का? कळले 7 चक्र? श्रद्धा सुर्वे मॅडम अनम्यूट करा. मॅडम नक्कीच कॉल करायचा म्हणजे काय करायचं? उद्या शिकवणाऱ्या रेखीला कॉल कसा करायचा, तो उद्याचा विषय आहे आपला. ठीक आहे. उद्या सकाळी शक्तिपाताला 5:30 वाजता यायचं आहे आणि शक्तिपातानंतर दुपारचं जे सेशन आहे त्या दुपारच्या सेशनमध्ये तुम्हाला अगदी प्रोसेस प्रॅक्टिकल, उद्यापासून 3 दिवस आपले कंटिन्यू प्रॅक्टिकल सेशन राहणार आहेत. उद्या मी तुम्हाला म्हणजे उद्याचं आहे बुधवार, उद्या आपलं शक्तिपात ऍक्टिव्हेशन, अन्न पाण्याला चार्ज करणं आणि एनर्जी बॉल हा टॉपिक आपण घेणार आहे. परवाच्या दिवशी आजार आणि त्याचे निदान म्हणजे रेखीद्वारा उपचार कसा करायचा स्वतःला आणि इतरांना, हील कसं करायचं, कोणत्या आजारासाठी कोणता प्रोटोकॉल वापरायचा ते, आणि परवाच्या शुक्रवारच्या सेशनला तुम्हाला मनी मंत्रा हा सेशन घेणार आहे. गरज पडल्यास आपण एक सेशन संडेला क्वेश्चन आन्सर सेशन राहणार आहे आणि सेकंड लेवल आपली जी आहे ती चालू होणार आहे 18 तारखेपासून नेक्स्ट गुरुवारी. त्याचं कारण आहे की दिल्लीला एक माझा मोठा सत्कार आहे, त्याच्यासाठी मला दिल्लीला जायचं आहे. तर त्याच्यामुळे आपली जी सेकंड लेवल जी नेहमी नाही तर सोमवारी होऊन जाते प्लस फ्रायडेला बॅच संपल्यानंतर, तर ती यावेळेस फक्त गुरुवारी होणार आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर त्याचे डिटेल्स तुम्हाला हळूहळू पुढे मिळतील. ओके. वरच्या 2 चक्रांना तत्व नाही आहे, 5च तत्व आहे आपले जे आपल्या थ्रोट चक्रावर क्लोज होतात. हे आध्यात्मिक विकासाचे परिपूर्णतेचे चक्र आहेत. ठीक आहे. कल्पना पाटील हॅलो मॅडम, नमस्कार. बोला. आधी अभिनंदन तुमचा जो सत्कार आहे त्याबद्दल. थँक्यू थँक्यू. मॅडम, आपलं आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र जे आहे त्यांचे जे बीज मंत्र आहेत, ओम आणि ओम या दोघं मध्ये फरक काय? बघा, त्याचं कारण सांगते. काही साधकांनी ओंकार इथे धारण केला तर उकार इथे धारण केला, म्हणजे इथे उकाराला बोलून इथे ओंकार धारण केला. तर काही साधकांनी ओंकार इथे धारण करून इथे निरव शांततेला स्थापन केलं की इसके बाद कोई नाही, परम शांतीची अवस्था. तर डिपेंड ऑन की तुम्हाला कशावर धारण करायचं, त्याला असं काहीच नाहीये. जशी आपल्याला कनेक्टिव्हिटी जाणवते त्या पद्धतीने आपण ते करत असतो. उच्चार करताना ओमच म्हणायचं का दोघं ओम वेळ? ओम ओमच म्हणायचं. ओके, धन्यवाद. थँक्यू. स्नेल मॅडम. ते 7 चक्र मेडिटेशन करताना ना आपण हात त्या चक्रावर हात ठेवायचं का तेव्हा? हा, तेव्हा मंत्र ठेवलं चालू असतं? बेटर. हा हा. काय ओके, करायचं आता, थँक तुम्ही पुढचे साधक आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळे जे सिम्बॉल्स आहेत ते आपल्या क्राऊन चक्रातनं असं व्हिज्युअलाइज करायचं की प्रत्येक चक्रापर्यंत ते पोहोचत आहे आणि त्याच्यानंतर 5:30 वेळ देऊन द्या ना. ठीक आहे. हा. ओके. ओके, थँक्यू. मधुरा मॅडम, थँक्यू. येस मॅडम, थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल खूप सारं अभिनंदन. आणि मला विचारायचं होतं की आपण जे 7 चक्र हे करत असतो म्हणजे मेडिटेशन करायला बसतो आणि डोळे बंद केल्यानंतर ते जे आपल्याला फुल दिसायला पाहिजे किंवा कमळ दिसायला पाहिजे डोळे, ते होत नाही. म्हणजे नाही अजून मॅडम, तुम्ही विचार करा, भगवान बुद्धांना 12 वर्ष लागले तपश्चर्याला, ऋषी मुनींनी इतके नाही, पण वर्ष तरी तपश्चर्या केली, तर त्याला वेळ लागतो. मनामध्ये जे विचार येतात ना ते थांबवा, म्हणजे खूप सारे कॉन्सन्ट्रेशन करायचा तर प्रयत्न त्याच्यासाठी करते. तुम्हाला मग एकच सांगते, श्वासांवर लक्ष केंद्रित करा. सुरुवात जी असते ना जगामध्ये सगळ्यात बेस्ट साधना असेल सगळ्यात पहिले मन कंट्रोल करण्याची, तर ती आहे विपश्यना साधना. त्याच्यामध्ये आपण म्हणजे मी तर सगळ्यांना सांगते की आयुष्यात एकदा तरी घर दार मोबाईल लेकरं सगळं सोडून 10 दिवस जाऊन या विपश्यनेला, फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि तिथे तुम्हाला कळतं की अपने अंदर क्या है, कितना डुबके है हम.
म्हणून स्वतःला वेळ द्या. आपण काय करतो, एवढं धावतोय जगाच्या पाठीमागे, रोज एका नंतर एक विचार धारण करतो. बरोबर आहे. जसं आता मला 4 वाजले की घड्याळीकडे लक्ष याच्यासाठी ठेवावं लागतं की लगेच मुलाला घ्यायला जावं लागतं 4 वाजता. बरोबर आहे. मेडिटेशन करताना हेच विचार येतात हा, डोक्यात तर की त्यालाच आपल्याला काय काढण्यासाठी करायचंय ते. श्वासांवर, नासिकावर येणारा प्रत्येक, असं समजा की श्वासावर तुम्ही तो विचार धारण करताय आणि श्वासाच्या माध्यमातून सोडून देताय. ठीक आहे. सो श्वासांवर Yes. लक्ष केंद्रित करायचंय आपल्याला. ओके. सो थांबावं लागेल आपल्याला आता. उद्या पहाटे 5:30 वाजता, परत एकदा सांगते, उद्या पहाटे शार्प 5:30 वाजता आपला रेकी लेवल 1चा शक्तिपात आहे. ठीक आहे. आजच्याच लिंकवर जॉईन करायचं आहे. ओके. आजच्याच लिंकवर जॉईन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नावाने जॉईन करायचं आहे. व्हिडिओ ऑन असणं कंपल्सरी आहे. हेडफोन लावायचा नाही आहे आणि तुम्ही मला दिसणं गरजेचं आहे. 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. एवढ्या नियम उद्याच्या शक्तिपातासाठी जर पाळले, मग 7 मिनिटात मी तुमचा शक्तिपात कंप्लीट करणार आणि त्याचा मॅजिक दुपारच्या सेशनमध्ये बघणार आहे की तुम्ही तुमच्या स्पर्शांनी स्वतःला आणि इतरांना इथून पुढे हील करू शकणार आहे. ओके. चला, थँक्यू. येस, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.